कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आय होप की तुमची सगळ्यांची दिवाळी खूप छान, सुंदर, आनंदाने भरलेली आणि खूप आरोग्यदायी गेली असेल. तर हा व्हिडिओ मी एडिट करायचा की नाही करायचा असं माझ्या डोक्यात विचार चालला होता. पण म्हटलं चला करूयात, आणि काही मनातल्या गोष्टी आहेत तर त्या पण तुमच्यासोबत त्या निमित्ताने शेअर पण होतील. तर म्हणून हा मी व्हिडिओ एडिट पण केला आणि आता व्हॉईस पण देते आहे. तर हा व्हिडिओ नरक चतुर्थी होती त्याच्या एक दिवस आधीचा आहे. तर तुम्हाला मी एका शॉर्टमध्ये सांगितलंच होतं की आमच्या घरात अशी काही गोष्ट झालेली आहे की जी आम्ही अपेक्षित पण नव्हती केली की अशी काही गोष्ट घडेल किंवा काय. तर ती गोष्ट मी अजून तुम्हाला काही शेअर केलेली नाही आहे नक्की काय झालं ते. पण कधी कधी काय होतं ना, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, सुखाच्या असो किंवा दुःखाच्या असो, तर त्या गोष्टींचा संकेत आहे ना आपल्याला काही दिवस आधीच मिळालेला असतो, पण आपल्याला तो समजत नसतो. आपण ते समजून घेत नाही त्या गोष्टी. आपण कधी कधी असा विचार करतो ना की हे फक्त योगायोग आहेत, याच्यामुळे काही अर्थ नाही, किंवा सहज बोलता बोलता बोलले ती ह्याचं काही एवढं, असं आपण विचार करतो. पण तसं काही नसतं. देव प्रत्येक गोष्ट ठरवूनच घडवतो. कधी माणसांच्या द्वारे किंवा कधी शब्दांद्वारे, कधी अशा छोट्या छोट्या घटना पण आपल्या आयुष्यात होत असतात. त्याच्यामधून पण तो आपल्याला काही काही छोटे छोटे संकेत देत असतो. पण आपण ते ऐकायला पाहिजेत, ओळखायला पाहिजेत, किंवा स्वीकारायला पाहिजे, किंवा स्वीकारायला शिकलं पाहिजे. पण आपण आपल्याच धुंदीत असतो, आपण आपल्याच विचारात असतो की नाही आपल्या आयुष्यात तर सगळं चांगलं चाललं आहे आणि आपलं आयुष्य तर सगळं चांगलं आहे, आपल्या आयुष्यात काहीच वाईट घडू शकत नाही, असं आपण धरून चाललेलो असतो. पण तसं नसतं. आपल्या आयुष्यात कधी काहीही होऊ शकतं, काहीही म्हणजे काहीही. आणि तसंच माझ्या बाबतीत पण झालं आहे. खूप सगळ्या गोष्टी मी ठरवून ठेवल्या होत्या, कारण ही आपली सगळ्यांची पहिली दिवाळी होती, माझी तुमच्यासोबतची पहिली दिवाळी होती. तर त्याच्यामुळे मी खूप सगळ्या गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या की असे व्लॉग्स बनवेन, तसे व्हिडिओज बनवेन, हे खूप सगळ्या गोष्टी, खूप सगळी शॉपिंग पण केली होती, तुम्हाला पण माहिती आहे. मी साडी पण छान घेतली होती, पण ती पण मी घातलेली नाही आहे. आता भाऊबीज वगैरे पण होऊन गेली, पण मी काही ती घातली नाही, आणि माझी इच्छा पण नाही आहे अशा काही गोष्टी करायची. हां, आपल्या ज्या काही पूजा वगैरे असतात, लक्ष्मीपूजन म्हणा, यमदीपदान म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या. म्हणजे पूजा वगैरे ज्या पण होत्या त्या मी केल्या होत्या, पण असा काही आनंद वगैरे आम्ही काही सेलिब्रेट केला नाही. स्मितने थोडेफार फटाके फोडले, पण आता लहान मुलांची इच्छा असते, त्याला तर आपण काय अडवू शकत नाही, किंवा लहान मुलांना एवढ्या काही अशा गोष्टी त्यांना हर्ट होतात कुठेतरी, पण त्या गोष्टी ते लगेच सोडून पण देत असतात. पण आपल्या बाबतीत तसं नसतं, आपण तसं नाही करू शकत, काही गोष्टी आपण नाही विसरू शकत. तर त्याच्यामुळे आम्ही काही एवढं सेलिब्रेशन वगैरे काही केलं नाही. पण अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी वगैरे आहेत तर त्या आम्ही केल्या होत्या. जसे की स्मितचं भाऊबीज वगैरे आम्ही केलं होतं. माझं हे सगळं सांगायचं तात्पर्य हेच की आपण काही काही संकेत ओळखायला शिकलं पाहिजे, की जेणेकरून पुढे काही होणाऱ्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यात, त्या आपण कुठेतरी टाळू शकतो, किंवा कुठेतरी आपण थांबवू शकतो, किंवा आपल्या हातात जर काही गोष्टी असतील तर त्या आपण कुठेतरी सुधारू शकतो, असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे ना आपण असे छोटे छोटे कुठेतरी जे इग्नोर करतो ना काही गोष्टी, काही शब्द, कोणी बोललेले काही शब्द आपण इग्नोर करतो, तर अशा गोष्टी आपण इग्नोर नाही केल्या पाहिजे असं मला तरी वाटते आता. तर आता तुमच्यासोबत पण काही गोष्टी अशा होत असतील, पण आपल्याला त्या आठवत नाहीत, किंवा आपण त्या इग्नोर करतो, जसं की मी बोलली तसं. पण माझ्या बाबतीत अशीच एक गोष्ट झालेली आहे, जे की ही गोष्ट व्हायच्या 1-2 दिवस आधीचीच आहे. आणि ती ती गोष्ट मला नंतर कळाली की नाही, ही गोष्ट तिथे कुठेतरी कनेक्ट होती, आणि मला ह्या गोष्टीचा आधीच देव संकेत देत होता, पण मी ती इग्नोर केली ती गोष्ट, आणि कानाआड टाकली. तर ती गोष्ट अशी होती की मी खाली गेले होते काही सामान आणायला, जे की मी कधीच जात नाही. म्हणजे छोटी काही गोष्ट असेल ना तर त्याच्यासाठी मी जात नाही, स्मितलाच पाठवत असते. पण त्या दिवशी काय माहिती का, मी खाली गेली, आणि खाली आमच्या इथे ग्रोसरीचं शॉप आहे तर तिथे गेले, आणि तो त्याच्या दुकानाचं साफसफाई वगैरे करत होता, आणि दुपारचे काहीतरी 12-1 वाजले असतील. तर त्या दरम्यान मी गेले होते, आणि स्मित पण घरीच होता, पण तरी मी खाली उतरली आणि खाली गेले. तर त्याच्यानंतर सामान घेता घेता आपण जे रेग्युलर असं बोलतो, तर त्याच्याशी मी तसं बोलत होते असं सहजच. पण तेव्हा तो बोलता बोलता असंच सहज बोलून गेला की ह्या वर्षीची दिवाळी चांगली नाही जाणार, तर असं बोलून गेला. त्याच्यामुळे मी एक मिनिट असं शांत बसले की असा का बोलतोय हा. पण मी तसंच मग सामान वगैरे घेऊन घरी आले. पण त्याच्या शब्दांचा मी एवढं असं काही त्याचे शब्द असे सिरियसली घेतले नाही, किंवा त्या शब्दांवर असा काही विचार नाही केला की असं बोलता बोलता असा का बोलून गेला तो, असं मी विचार नाही केला. पण जेव्हा माझ्या आयुष्यात ही अशी काही गोष्ट घडली, तर तेव्हा
ती कानावर पडतानाच मला त्याचे शब्द आठवले की नाही, खरंच यावर्षीची माझी दिवाळी चांगली नाही आहे आणि नाही जाणार आहे असं मला वाटलं. Boughs where the shadows play, the wind hums songs आणि माझ्या जवळच्या पण काही मित्र-मैत्रिणी किंवा मैत्रीण आहे माझी खूप जवळची मैत्रीण आहे. तर तिची आई पण ऑफ झाली लक्ष्मीपूजनच्या दिवशीच. तर अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, ज्या की माझ्या या दिवाळीमध्ये एवढ्या कानावर पडलेल्या आहेत ना, की असं वाटतं की या वर्षीची दिवाळी काही कोणासाठीच चांगली नाही आहे का? कोणासाठीच चांगली नसू शकते का? असं मला वाटते. कारण ना खरंच माझ्यासाठी ही दिवाळी काही माझी चांगली गेलेली नाही आहे. कोणासाठी खूप छान गेलेली असेल, कोणी गाडी घेतलेली असेल, कोणी सोनं घेतलेलं असेल, काहीही असेल. कोणासाठी खूप छान गेलेली असेल ही दिवाळी. पण काही अशा व्यक्ती आहेत माझ्या लाईफमध्ये, माझ्या आयुष्यात, ज्यांची दिवाळी यावर्षी खूपच म्हणजे खूपच बेकार गेलेली आहे. ही दिवाळी ते आयुष्यभर आठवत राहतील आणि मी सुद्धा. ही दिवाळी मी कधीच विसरू शकणार नाही आहे. तसंच माझी खूप जवळची मैत्रीण आहे, तर तिची पण आई ऑफ झाली नेमकं आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी. तर अशा सणांच्या दिवशी अशा गोष्टी का होतात? आपण अशा गोष्टी जर घडायला लागल्या आपल्या आयुष्यात सणांच्या दिवशी, तर आपण मे बी सण पण कधी साजरे करू शकतो की नाही असं मला वाटायला लागले आता. कारण त्या सणामध्ये ना एक कडूपणा येतो आणि ती गोष्ट आपण कधीच विसरू शकत नाही. आता पुढच्या दिवाळीला पण समजा अशी काही गोष्ट आपण आठवली किंवा आठवू की अरे गेल्या वर्षी असं झालेलं, तर तो सण आपण तेव्हा पण नाही एवढ्या आनंदाने साजरा करू शकत असं मला वाटतं. तर जसं मी बोलली की कोणाकोणाची दिवाळी ह्या वर्षी खूप छान गेली असेल, मस्त छान अगदी आनंदाने साजरी झाली असेल. कोणी गाडी घेतली असेल, कोणी घर विकत घेतलं असेल, कोणी सोनं विकत घेतलं असेल, खूप सगळ्या गोष्टी असतात. तर त्यांना सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. तर असंच माझ्या आयुष्यात ही अशी काही गोष्ट घडली, तर त्याच्यानंतर आहोंनी पण मला खूप आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. तोच असा एक व्यक्ती आहे माझ्या लाईफमध्ये जो मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला मला तेवढ्या 2-4 दिवसामध्ये की मला कसं आनंदी ठेवता येईल, कसं खुश ठेवता येईल. तर तसंच पाडवा वगैरे पण होता. जसं आपला दिवाळी पाडवा असतो, तर आपण आपल्या नवऱ्याची पूजा करत असतो, ओवाळत असतो. तर तसं मी काही केलं नाही. पण तर मी काही केलं नाही, पण त्यांनी मात्र माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं आणि ते गिफ्ट मी तुमच्यासोबत शेअर पण करेन. पण मी ते सध्या घातलं पण नाही आहे, वेअर पण म्हणजे घातलं पण नाही आहे, फक्त ओपन करून पाहिलेलं आहे, पूजा वगैरे केली आहे. तर मी तुमच्यासोबत ते नक्कीच शेअर पण करेन. तर अशा काही चांगल्या गोष्टी पण आपल्या आयुष्यात घडत असतात, ज्याच्यातून आपल्याला छोटा आनंद, खुशी मिळत असते. आणि काही आपलीच माणसं असतात जे आपल्याला असा आनंद देऊ शकतात किंवा आपलं दुःख कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. ही आपलीच माणसं असतात. दुसरे मे बी आपल्यासोबत म्हणजे दुःख व्यक्त करतील किंवा आपले सांत्वन करू शकतात. पण खरा आनंद ना आपली माणसंच देऊ शकतात आपल्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न ही फक्त आपली माणसंच करू शकतात. दुसरं कोणीही करू शकत नाही असं मला वाटतं. Where the shadows play, the wind hums songs at the break. तर जसं मी आता तुम्हाला बोलली की आपलीच माणसं आपल्याला खुश ठेवू शकतात किंवा काय, तर कधी या गोष्टींना अपवाद पण असू शकतो. कधी आपले फ्रेंड्स, आपल्या आजूबाजूची माणसं जे की आपण त्यांच्याशी रोज बोलतो, रोज उठतो बसतो, खूप जवळची माणसं असतात आपल्या काही प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी माणसं असतातच की जे आपलं सुखदुःख समजून घेत असतात, प्रत्येक गोष्टीत आपल्यासोबत असतात किंवा आपल्याला काही सजेशन्स देत असतात, चांगलं वाईट सांगत असतात. अशी खूप माणसं आपल्या आयुष्यात पण असतात. सगळेच बाहेरचे लोक फक्त आपली मजा बघायला असतात किंवा आपल्याला फक्त आपलं वाईटच बघणारी असतात असं काही नसतं. काही खूप रेअर अशी माणसं असतात की ज्यांना आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी झालेल्या पण त्यांना पण आनंद होतो. जेवढा आपल्याला आनंद होतो तेवढाच त्यांना पण आनंद होतो. पण असे पण काही लोक आहेत या जगामध्ये. बघा, आता प्रत्येकाचा ना अनुभव हा वेगळा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माणसं असतातच असं नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईटच माणसं असतील, चांगलीच माणसं असतील असं काही नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. प्रत्येक माणसाकडून आलेले अनुभव वेगळे असतात. तर त्याच्यामुळे प्रत्येकजण तसा विचार करायला लागतो किंवा तसे विचार मनात आणतो की नाही, बाहेरची माणसं अशीच
असतात किंवा घरातली माणसं अशीच असतात. प्रत्येकाचे आपापले अनुभव वेगळे असतात, पण माझे अनुभव तसे नाही आहेत. आमच्या घरातली पण माणसं खूप छान आहेत. बाहेरची पण माझं जेवढं फ्रेंड सर्कल आहे तर ते पण खूप छान आहे, खूप समजदार आहेत. तर त्याच्यामुळे ना कधी-कधी अशा गोष्टीमधून पण आपण लवकर बाहेर पडता येतं आपल्याला, अशा गोष्टीमधून ज्या की आपल्या लाईफमध्ये नाही व्हायला पाहिजे. तर आपल्याच माणसांमुळे आपण त्या गोष्टींमधून बाहेर पडू शकतो असं लवकरात लवकर, असं मला वाटतं. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break. तसंच माझ्या लाईफमध्ये ही 2 माणसं आहेत, जे की माझा मुलगा आणि माझा नवरा, जे की मला प्रत्येक गोष्टीत मला खुश ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात बिचारे दोघे पण. आणि कधी-कधी ना मीच खूप बालिशपणाने वागते असं मला वाटतं. माझ्या मुलापेक्षा मी खूप बालिश आहे असं मला कधी-कधी वाटतं. कारण कधी-कधी ना तो खूप लवकर समजतो, पण मग तीच गोष्ट मला समजवायला त्यांना खूप अवघड जातं असं मला वाटतंय. कधी-कधी आपण पण असे थोडे बालिशपणा किंवा कधी काय असा होऊन जातो आणि तसंच मला असं वाटतं आपल्यातला बालिशपणा पण कुठेतरी टिकून राहायला पाहिजे. कारण ना आपण बायका आपण स्वतःलाच कधी-कधी विसरून जातो घरातल्या कामांमध्ये, सगळ्यामध्ये आपल्यातलं बालिशपणा किंवा आपल्यातलं काही लहान मूल आहे तर ते पण आपण कुठेतरी विसरून जातो, की आपण पण कधीतरी लहान होतो, आपण पण अशा काही गोष्टी करत होतो. तर तसं माझं काही झालेलं नाही आहे. लग्नानंतर पण माझ्यामध्ये फारसा असा काही चेंज नाही झालाय पण एवढा असा मोठा काही चेंज नाही झालाय. उलट माझं वेगळं झालंय, की लग्नाआधी मी एवढी बालिश नव्हते जे की मी आत्ता झाली म्हणजे आपण ऑब्व्हियसली आपण आपल्या नवऱ्यासमोरच असं बालिशपणाने वागतो किंवा आपले विचार त्यांना सांगत असतो, जे की आपले खूप बालिश विचार असतात, खूप लहान मुलांसारखे आपले विचार असतात. हे आपण फक्त आपल्या नवऱ्यासमोरच दाखवत असतो आणि त्यांच्याशीच आपण शेअर पण करत असतो. आणि आपल्यातलंच कुठेतरी हे लहानपण येणार टिकलं पण पाहिजे, आपण ते टिकवलं पाहिजे स्वतः. आता हेच बघा ना, दिवाळीमध्ये आपण लहानपणी किती मजा मस्ती करायचो, फटाके फोडायचो, किती काही गोष्टी होत्या. जेव्हा आपण माहेरी असायचो, रांगोळी काढणं, ह्या गोष्टी छोट्या आपण किती एन्जॉय करायचो. पण लग्न झाल्यावरती किती जबाबदाऱ्या येतात माणसावरती आणि आपण त्या जबाबदाऱ्यांखाली इतके दबले जातो किंवा प्रत्येकाला खुश करण्यामध्ये इतकं म्हणजे आपण स्वतःला झोकून देतो ना कधी-कधी, की असं वाटतं की आपण स्वतःसाठी जगलोच नाही आहे, आपण स्वतः तो सण साजरा केलाच नाही आहे. अरे सण आला पण आणि गेला पण असं वाटतं. आपण तो सण साजरा करतो की नाही असे प्रश्न मला कधी-कधी पडतात. सणाची तयारी करणं किंवा ह्या सगळ्या छोट्या गोष्टी, शॉपिंग म्हणा किंवा फराळ बनवणं म्हणा, ह्या सगळ्या कामांमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये ना आपण बायका सगळं सण वगैरे साजरे करायचंच सोडून देतो. सोडून म्हणजे आपण फक्त कामं करत राहतो आणि बाकीचे सगळे मस्त एन्जॉय करत असतात. अशा काही गोष्टी पण कोणाकोणाच्या लाईफमध्ये होतात. कोणाकोणाचं तसं नसतं, पण कोणाकोणाच्या लाईफमध्ये असतात अशा गोष्टी. तर आपण कुठेतरी आपला बालिशपणा पण टिकवला पाहिजे. आपल्या काही गोष्टी असतात एन्जॉय करण्याच्या, तर त्या पण आपण केल्या पाहिजे. सण हा आपला एन्जॉय करण्याचा आहे, फक्त आणि फक्त काम करण्याचा नाही आहे असं पण मला वाटतं. कारण आपण फक्त सण आला की आपल्याला फक्त हेच डोक्यात असतं, की अरे मला हे उद्या घर साफ करायचं आहे, अरे मला हे फराळ बनवायचं आहे, अरे मला ह्या पाहुण्यांना बोलवायचं आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. सगळ्यांना खुश ठेवताना आपण आपलं बालिशपण, आपलं बालपण कुठेतरी विसरून जात असतो. आपण पूर्णपणे त्या गोष्टीत झोकवून देत असतो स्वतःला आणि फक्त कामाच्या मागे लागतो. निवांतपणे एक कप चहा पीत, फक्त रांगोळीकडे तुम्ही कधी बघितले का? फक्त दिव्याकडे तुम्ही कधी बघितले का? असं निवांत फराळ खात तुम्ही कधी बसलेत का? असं मला सांगा. कधीच नाही आपण असं करत. जे पण आपले सण येतात, गौरी, गणपती, दिवाळी, दसरा, हे सगळे सण आपले फक्त आणि फक्त कामात जातात आणि आपण ते एन्जॉय करायचंच विसरून जातो. कारण ना आपल्याला घाई असते, की कधी मी माझं काम उरकते, कधी मी माझ्या सगळ्या गोष्टी परफेक्ट करते. आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट पाहिजे असतात. कोणी आपल्याला नावं ठेवलेली नाही आवडत. कोणी आपल्याला असं, अरे बघ असं आहे, अरे बघ तसं आहे, अशा गोष्टी आपल्याला नाही आवडत. आपल्याला सगळं परफेक्ट पाहिजे असतं. आणि कोणासाठी? का तर कोणी दुसऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं ह्यासाठी. एका गोष्टीसाठी आपली एवढी म्हणजे हे चालू असते, धडपड चालू असते, की आपल्याला कोणीतरी एक शब्द चांगलं बोलावं म्हणून ह्या सगळ्यासाठी आपली एवढी सगळी धडपड चालू असते. आपण कितीही काही केलं आपल्या घरामध्ये, कोणी ना कोणी येऊन आपल्याला नाव ठेवणारच आहे. कोणी ना कोणी एक गोष्ट आपल्याला बोलणारच आहे, की तू हे पदार्थ नाही केला आहेस किंवा तू हे असं नाही केलं आहेस किंवा तू ते तसं नाही केलं आहेस. तर मला असं वाटतं ना, की कोणाला चांगलं वाटेल किंवा कोणी आपल्याला एक शब्द चांगला बोलावा ह्यासाठी काहीच करू नका. तुम्हाला जे वाटतंय, तुम्हाला जे
योग्य वाटते. तुम्ही जेवढ्या गोष्टी करू शकता सणामध्ये आनंदाने, खुशीने सगळ्या गोष्टी करू शकतात ना, तर तेवढ्याच गोष्टी मला असं वाटतं आपण केल्या पाहिजेत. फक्त आणि फक्त कोणीतरी आपल्याला चांगली कॉम्प्लिमेंट दिले पाहिजे यासाठी काही करू नका. तुम्ही तो सण किती एन्जॉय करताय, किती मनाने आनंदाने साजरी करताय, त्याला महत्त्व आहे. तुम्ही दुसऱ्याकडून किती छान बोलून घेताय, आपली किती तारीफ करतोय समोरचा, याला काही महत्त्व नसतं. आपण आतून किती खुश आहे त्याला महत्त्व असतं. समोरच्याने आपली कितीही तारीफ करू दे, पण आपण आतूनच जर खुश नसेल, आपण आतूनच जर कुठेतरी थकलेलो असेल, मन आपलं थकलेलं असेल, तर मग आपण त्या तारीफचं किंवा त्या स्तुतीचं आपण काय करणार आहे? कारण तो माणूस, ती व्यक्ती आपल्याला बोलून निघून जाणार आहे. पण आपण जे एवढी मेहनत घेतोय त्या एका गोष्टीसाठी, तर त्याने आपल्याला थकवा येणार आहे, आपण कुठेतरी लो फील करणार आहे. तर त्याच्यापेक्षा आपल्याला जे वाटतंय, आपल्याला जेवढं जमेल, आपल्यामध्ये जेवढी कपॅसिटी आहे, मला वाटतं तेवढंच आपण केलं पाहिजे, तेवढेच पदार्थ आपण बनवले पाहिजेत. आता तर मार्केटमध्ये किती साऱ्या गोष्टी आहेत ज्या की विकत पण मिळतात, तुम्ही त्या पण आणू शकता, करू शकता. मी जेवढं मला जमेल ना, तर तेवढेच पदार्थ मी यावर्षी पण बनवणार होते. पण यावर्षी चला माझं बॅड लक आहे, म्हणजे मला यावर्षी दिवाळी नीट सेलिब्रेट करायलाच नाही मिळाली आहे आणि मला त्याचं काही दुःख नाही आहे. मला स्वतःलाच ती करायची नव्हती, तर त्याच्यामुळे मी केली नाही. बघूया, नेक्स्ट टाईम जमलं तर मी नक्की करेल आणि तुमच्यासोबत छान छान गोष्टी पण शेअर करेन. तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादात, कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं ह्या नादात तुम्ही स्वतः कुठेतरी कामात स्वतःला झोकून देऊ नका. तुम्हाला तुमच्याच्याने जेवढं जमेल तेवढंच तुम्ही करा. तुम्हाला स्वतःला आनंद मिळेल, तुम्ही स्वतः सण एन्जॉय कराल, ह्याच सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. दुसऱ्याला खुश ठेवायच्या नादात स्वतःचं कुठेतरी मला असं वाटतं की स्वतःची खुशी पण लक्षात ठेवा. स्वतःला काय वाटतं हे पण बघा. फक्त काम करता करता मग आपण ठरवलेलं असतं की अरे आज आपण ही साडी घालू, आपण आज उद्या हे करू, आपण असं नट्टापट्टा करू, आपण असं रेडी होऊ. पण ह्या सगळ्या कामामध्ये ना वेळच नाही मिळत आपल्याला, कोणत्याच गोष्टीला वेळ नाही मिळत. त्याच्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःला जे पाहिजे तेच करा. कारण बघा, आपली कामं करायला दुसरं कोणी येत नाही. आपल्याला सगळे आपल्या घरातली कामं करायची असतात, आपल्याला घर साफ करायचं असतं, आपल्या नवऱ्याला मुलांना आनंदी ठेवायचं असतं, खुश ठेवायचं असतं, त्यांच्यासोबत सण साजरे करायचे असतात. तर त्याच्यासाठी काही दुसरं कोणी येत नाही, आपल्यालाच त्या गोष्टी करायच्या असतात. आपली घरातली खूप कामं असतात घरामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या हँडल करायच्या असतात. कारण आपले सण हे आपल्याला आनंद साजरे करायला येतात, छान आनंद द्यायला येतात, ना की फक्त आपल्याला थकवा आणि ह्या सगळ्या गोष्टी द्यायला. तर त्याच्यामुळे ना सण साजरे करायला शिका आणि सणाचा आनंद घ्यायला शिका. बस मला एवढंच सांगायचं आहे. आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल कधी कोणाला काय होईल ना, खरंच सांगता नाही येत. त्याच्यामुळे खरंच स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. बाकी कोणी काही बोलू देत त्याच्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःची मेंटल हेल्थ सांभाळा आणि स्वतःचं शरीर, बस एवढंच सांगायचं आहे मला. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे पण सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. तर बाय.